काय मागं दिसते ना, याला मधली नदी असं म्हणतात आमच्या इथं. आणि खरं तर आहे नदी ती, पण पावसाळा सोडून ती कधी एवढी दिसतच नाही. म्हणजे ओढा आहे का काय की काहीच कळत नाही. पण खूप दिवसानंतर, म्हणजे मला वाटतं खूप वर्षानंतर मी आत्ता पावसाळ्याच्या दिवसात इकडे आली आहे आणि पाणी असं छान भरलं आहे, मला छान वाटतं आहे. तर आईच्या कार्यक्रमासाठी म्हणून मी आलेली आहे. माझी आई आज तिची सगळी नोकरी शिक्षिका म्हणून, सरकारी शिक्षिका म्हणून तिची जी काही नोकरी होती ती सगळी तिने पूर्ण केली आणि आज तिचा आहे रिटायरमेंटचा कार्यक्रम. त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून आम्ही सगळेजण येतो आहे आणि आता मी पण आली आहे आणि मध्येच मला काही मोह आवरला नाही हे शूट करायचा, त्याच्यामुळे थांबून मी याचं शूटिंग घेते आहे. असं छान वातावरण इकडं दिसतंय. गावाकडं मस्त असतं ना, छानच असतं गावाकडं वातावरण. हा आहे कोरेगावचा रस्ता आणि आम्ही निघालेलो आहोत आईच्या शाळेमध्ये. आमच्या घराच्या आमच्या गावाच्या जवळ. आजी कुठलं गाव गं? चिमणगाव गोटा नावाचं जे गाव आहे, तर तिकडं आईची शाळा आहे आणि आज आईच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. तर तिला आणायला म्हणून आम्ही निघालेलो आहोत आणि मी गाडीत मागे बसले, पण गाडीत पुढे ज्या दोघी बसल्या त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. आईच्या शाळेत शेवटच्या दिवशी तिला आणायला तिच्या सासूबाई आणि तिच्या सूनबाई अशा दोघी निघालेल्या आहेत एकत्र. आणि तिच्या सूनबाई छान मस्त गाडी चालवत आम्हाला तिघींना घेऊन चालल्यात. छान दिसते आदिती किती. आजी आणि ही आहे मी. आणि पुढे दुसऱ्या गाडीमध्ये अजून आमचे उरलेले लोक आहेत. असं आम्ही सगळेजण म्हणून तिला आज घेऊन येणार आहोत शाळेतून. आणि मग पुढं अजून काय काय कार्यक्रम पण आहेत, पण ते काय काय आहेत ते मी ब्लॉगमध्ये तुम्हाला आता शेअर करते. आम्ही आईला आणायला म्हणून आलो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर आई म्हणाली की मी माझ्याबरोबर जे टीचर आहेत त्यांच्यासोबत मी निघते. आता काय माहिती आईची आणि आमची बहुतेक झाली आहेत चुकामुक, पण तरी आता आम्ही तिचा जो शाळेचा रोड आहे त्या रोडवरतीच आम्ही आता थांबतो आहे आणि बघूया. माझा भाऊ म्हणजे आमोद आणि अदिती येणारे त्यांना माहिती नाही आहे, सरप्राईज आहे तिच्यासाठी. तर कुठे गेली आई, कुठे गेली? आईने असं सगळा सरप्राईजचा कचरा केलेला आहे आणि आम्ही एवढे कष्ट घेतले तर काय माहिती नाही आहे. रोड आणि इथंच कुठंतरी येईल आता आई. चिमणगाव इतकं पण एखाद्याला त्रास देऊ नये. ती बोलले ना विवेकानंद अकॅडमीच्या इथे मी येते, तर कायला तिला त्रास देतो तू? काय तुझ्यात जीव रंगला. बहुतेक आई आली असं वाटतंय, कारण आई कुठल्या तरी एका गाडीमधून येणार होती, बहुतीच असेल असं मला वाटतंय. ही नाही आहे, ही आहे का? हो हीच आहे. आईसाठी सरप्राईज होता, आईला माहिती नव्हतं की कोण कोण येणार आहे ते. किल्ली नाही, किल्ली तुझ्याकडे असेल ना अजून? मग काय हो, सकाळीच बघू. तुला काय गिफ्ट मिळालीत का? तू गिफ्ट वाटलीस काय? रडतीयस का काय? आई रड ना, थोडी रड ना. आजी सुद्धा आलेली आहे आईला आणायला. असं पाहिजे ना. बघ की आली निघून पुढे. छान साडी नेसून गेलेली. सगळ्यांनी जायचं आणायला. नाही मला काहीच माहित नाही ना. मी आर्या, आज तुझी काकू रिटायर होतीये. काय प्लॅन काय? आर्याने मोठा प्रोग्राम ठरवलाय. आज खूप छान आमचा प्रोग्राम आहे. आम्ही आमची काकू एकदम अशी शाळेत बुडालेली आहे खूप जास्त, डुबुक एकदम. त्यामुळे आम्ही असा प्लॅन केला आहे की आम्ही घरात एक असा छान शाळेचा सेटअप केलेला आहे आणि आम्ही सगळे विद्यार्थी झालेलो आहे
आणि आमची मराठी शाळा आहे बरं का, मराठी मीडियमची शाळा आहे. फक्त आम्ही आतमध्ये तक्ते लावलेत. तक्त्याला काय म्हणतात, चार्ट लावले ते इंग्लिश शाळेचे हा, फक्त. ते थोडं मुलांना जरा कळावं म्हणून. आणि आम्ही मस्त तिचे स्वागत करणार आहे सगळे, एकदम शाळेसारखं आम्ही सगळं केलेलं आहे. आमचे क्लास टीचर आहेत अर्थात निहा वाच. आम्ही सगळे छोटी छोटी लेकरं आणि आमचे मुख्याध्यापिका आमची आजी आहे आज. आणि काकू आमची प्रमुख अतिथी आहे जी रिटायर होणार आहे आता. सो तिच्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे. तुम्हाला कळेलच हळूहळू काय सगळं प्लॅनिंग आहे आतमध्ये. आणि मेन पण आर्या दाखव ना पटकन, तर कोणतरी येत नाही तोपर्यंत. इथूनच दाखव. इथूनच दाखवते आम्ही. मस्त इकडे तर असं छानसं मस्त डेकोरेट केलंय, छान छान अशी रांगोळी काढली काढली आहे आहे. तिच्या. थोडीशी इकडे तिकडे झाली आहे कारण पण पाऊस ठीक खूप आहे. जास्त आहे. छोटी छोटी मुलं आहेत त्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर स्टुडंट आर्याच्या पायात जोडवी कशी छान दिसतात ना. हे घ्यायचं नाही. ओके ओके, कट करू. त्यानंतर आहे फळा आमच्या शाळेचा दिनांक वाढ. सुविचार लिहिलेले नियमित बिग बॉस पाहावे. जो देसाई खूप जास्त. हा, कारण काकू म्हणजे असं थोडं तिचं असं मिक्स असलेलं तिचं कॅरेक्टर आहे. ती खूप बिग बॉस बघते आणि अनायसे आता ती रिटायर होती आणि आता बिग बॉस पण सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्यामुळं तिला आम्ही एक असं मोटिवेट करतो की संपलेलं नाही, अजून आशा आहे अशी. हां. वेळ घालवू शकतेस तुझा रिटायरमेंट नंतर बिग बॉस पाहण्यात. ते तिचा गणित आहे, सगळ्यांनाच माहिती ती गणित शिकवते. रिटायरमेंटच्या शुभेच्छा अष्टपुत्रे बाई. त्यानंतर छान आम्ही ते मी आणि निहा वाचनी मस्त अशी तक्ते पताके तयार केलेले आहेत आणि लावलेले आहेत. त्यानंतर इथं चार्ट वगैरे. हे अवॉर्ड आमच्या काकूला कालच मिळालेलं आहे, जे आज आम्ही परत एकदा देणार आहे तिलाच आमच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते, म्हणजे आमच्या आजीच्या हस्ते. हे काय काय गिफ्ट्स वगैरे आम्ही तिला आणले. आणि ज्यांच्यामुळे आपण मुली सगळं शिकायला आपण सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने आपल्या पहिल्या स्त्री शिक्षिका. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचा फोटो तर हवाच इथे. त्यानंतर छोटे छोटे पृथ्वी वगैरे असं बरंच काय 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 ठेवलं आहे. एक छडी पण ठेवली आहे, जर कुठल्या मुलांनी फारच दंगा केला तर त्याला मारायला. हा सगळा जुगाड पण आम्ही खूप स्पेशल पद्धतीने केला. आमच्या घरामध्ये शिक्षिका, आमच्याकडे बघा मागे अजून एक मॅडम दिसतात. आर्याच्या आईच्या शाळेमध्ये त्याच्यासोबत ज्या टीचर आहेत तर त्या पण आलेल्या आहेत आज, कारण त्या आमच्या फॅमिली मेंबर असल्यासारखेच आहेत, त्यामुळे त्या पण आज आमच्या इकडे आलेल्या आहेत. आणि यांच्या शाळेतून आम्ही खडूबिडू सगळे जमवले आणि हे सगळं त्यांच्या शाळेतलं मटेरियल आहे जे आम्ही वापरलंय. मागून वापरलंय. आणि इथल्या काही काही छोट्या छोट्या हे असे हा पृथ्वीचा गोल आणि चार्ट वगैरे फ्रेम वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्या आमची मैत्रीण आहे इकडे मागं प्रतिभा म्हणून, तर तिच्याकडून आम्ही सगळ्या घेतल्या. ती पण व्लॉग बघते, त्यामुळे तिला दिसतील त्या गोष्टी कशा कशा वापरल्यात ते असं सगळं आहे. आणि असे छोटे छोटाके वगैरे आम्ही लावलेले आहेत सगळीकडे. जास्तीत जास्त फील द्यायचा प्रयत्न केला शाळेचा. बघितले होतात का कधी असे हॅपी वॉल चार्ट? सृजानी पाहिजे होती ना, मजा आली असती. आणि इकडे पण आहेत. आणि इकडे सरांनी असं छानसं एक फुलांचा छान बुके आणलेला आहे. असे आपले आपलेच लोक छान सेलिब्रेट करतात, छान वाटतं. शाळेत नाही त्या का मला परत हे बा स्वागत थांबलेलं आहे खाली. अरे वा हे घे. रिटायरमेंटच्या हार्दिक 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 शुभेच्छा. 24 तास उपलब्ध आहे. त्याच्यासाठी काय काम करायचं ते यारी ठरवलं. पुढून घे ना आमचा व्हिडिओ. हा घेतो, घेतला ना पुढून.
जा की आर्या आहे तू आदिती पुन्हा एकदा घरच्या शाळेत आपलं स्वागत. घरच्या बालवाडीत. थांबा या दोघींना थांबा एक मिनिट फोटो काढू दे नीट हा तिथं फोटो काढू दे. या, एक असंच या सगळ्यांनी मॅडम या आई या बाजूला या. एकत्र फोटो निघेल हा. तुम्ही पण येऊ. या ना. एक मिनिट. असू दे असू दे असू दे असू दे हा. आता घे. अगं रेकॉर्डिंग चाललंय प्राची. ठीक आहे असू दे. हा चला आलं. ओके या आता बस असं काय हा. बस नमस्कार ना. तुम्ही काय नाही. या. चला सगळ्यांनी बसून घ्या. स्वागत करतो तुमची इकडे शाळा ठेवून इकडे बघा शाळा संपली आमची. इकडे बस इकडे बस शाळा संपली आमची. इकडे बस आता दुसरे जण आम्ही पाच होते. शाळा तिकडे बस आपण बाई इकडे बस. आता पायी गेले आता तुझी आयडिया असेल. आजचा शुभेच्छाच आहे. नियमित पाऊस बघावे. हा आमच्या मॅडमला फुल. बसा सगळ्यांनी खायचं. बसा. सगळ्यांनी बसा. आता शाळा घ्यायची नाही. क्लास टीचर आहे. आज मी टीचर आहे. मी आज शिक्षिका आहे आणि हे सगळे माझे मुख्याध्यापिका तिकडे बस. मला नारायण मानले. बघा आज आता माझी शाळा आहे तर मी शाळा इथे रिक्रिएट करणार. माझी बिग बॉस शाळा आहे. बिग बॉस शाळा आणि बिग बॉसच्या बालवाडीमध्ये हे सगळे माझे बालवाडी आहे. पण आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हजेरी घेतली पाहिजे. आता इकडे काही काही शिक्षक आहेत ज्यांनी मला असं सांगितलंय की कॉलेजमध्ये वगैरे सेल्फी घेऊन ते करतात पण नाही आम्ही जुन्याच पद्धतीने करणार. त्यामुळे आमची कोण माझे स्टुडंट आर्या हजेरीचे ते मास्टर कुठं गेलं ते अंबाबाई देते. चांगली शाळा आर्या माझी मॉनिटर आहे. तुला किती वेळा सांगितलंय वेळच्या मी इथं आणून ठेवत जा गोष्टी. आलेल्या आहेत सगळे स्टुडंट एक दोन हजेरी घ्या ना बाई मग आम्ही यस मॅडम म्हणतो. हजर मराठी मराठी शाळा आहे. हजर म्हणायचं. मी बसणार आता आणि मी छान घेणार हजेरी. ओके एकच मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं आहे एकच विद्यार्थी फक्त शाळेच्या गणवेशात दिसतो. वाईट रंगाचे कपडे घालून यायचे शाळेमध्ये. आज बुधवारी आम्हीच बरोबर आहे. का? तुम्ही असं चुकीचे कपडे घालून त्यांचे कपडे पावसात भिजले. ओके आता हजेरी. शैतान शिरीष. येस बिग बॉस. आसावरी गायिका हजर. आर्या. हजर. आर्या तुझ्या प्रचंड कंप्लेंट आहेत. पहिली तर तुला मी आता वॉर्निंग देते. तुला खूप वेळेला वॉर्निंग देऊन झालेले. तुला कोल्हापूरच्या तिकडं तर रिमांड होम मध्ये टाकलेलं आहे. तिथंही चिखलवाड गुरुजींनी मला सांगितलं आता जर तू एवढं आवरली नाहीस तर तू वेगळ्या कुठल्या तरी रिमांड होम मध्ये आम्ही अजून पुढे मोठं टाकू. मी सुधारणार. सुधारायचा प्रयत्न करायचा. ती विद्यार्थी बसली ना हुशारकीच्या बरोबर राहत जा. पहिल्या बेंचवर बसून शेवटच्या बेंचच्या हरकत केल्या पाहिजे. बाई तिनंच मला सांगितलं. काय काय सांगितलं? ही सांगे. चला पटापट काय केलं तू आदिती? तू ही तीच आहे ना पुण्यावरून इथं ट्रान्सफर होऊन आलेली मध्याच ह्याच्यामध्ये. तुला काय आधीचं सिलेबस वगैरे पूर्ण करायचं काही कळतच नाही का? काही नुसता टाइमपास नुसता कधी इथं गप्पा मार कधी तिथं गप्पा मार हे चाललंय तुझं सगळं. अजून दाखला आला नाही त्यांचा पुण्यावर. दाखला आला नाही आणि तुझ्या तिकडच्या बाई सारख्या 4 वेळा फोन करताय आमची शाळा बंद पडेल. विद्यार्थिनीचा मी दाखला देत नाही म्हणून.
असं चालणार नाही. आता तू इथं बसायला लागलीस ना, आता तुझ्या आई बाबांना सांग तिकडून दाखला घेऊन इथं आणून दे. बाई सत्कार कधी घेणार? बाई सत्कार त्यांच्या देणार. राहिली हजेरी बाई. हो. ते 2 गुणी आहेत शिक्षक, ते 2 जरा गुणी शिक्षक आहेत आणि अजून एक विद्यार्थी आहे जो सतत अब्सेंट राहतो. त्याला पण एक जरा त्याची उचल बांगडी करायची, पण त्यासाठी वॉर्निंग द्यायची. अथर्वनावाच्या विद्यार्थ्याला फोन करा. चिठ्ठी बी तुम्ही अथर्वनावाच्या विद्यार्थ्याला फोन करा, त्याच्या भयंकर कंप्लेंट. त्याला चिठ्ठी दिली आज येणार नाही म्हणून की आज यात्रेला निघायच्या. किनईची यात्रा आत्ता असते. तुम्ही जुलैमध्ये किनईची यात्रा काढली. कुठली असते बाई खरी सांगा तुम्ही. नाही ते पोटात दुखत होतं. ते पोटात दुखत होतं. चला आता कोणीतरी ते 1 ते 10 लिहून दाखवायचं. कोण लिहिणार आहे, कोण आहे ते हुशार विद्यार्थी मला सांगा, नाही तर मी मुख्याध्यापक मॅडमकडे पटकन कंप्लेंट करेन. मी शिकवलेलं आहे का, सगळ्यांना शिकवलेलं आहे. कोणाला येतंय? तुला येतंय? नाही तू तुझ्या शाळेचं तू नाही, मी तर माझ्या शाळेत. तू मला वाटत नाही, तुझ्याकडे बघून मला वाटत नाही की तुला येत असेल. तू मला एक गोष्ट कळत नाही, रोज हजर असून सुद्धा absent करणे. बाई हे दुपारी शाळेत झोपतात. वाम कक्षी घेतात आणि बाई भाग पण खात नाही शाळेतलं पळून जातात. ठीक आहे, आज एक पटकन पनिशमेंट, पटकन 1 मिनिटाचं गाणं म्हणायचं. अहो बाई ती पण हुशार आहे, ती सुद्धा काहीतरी सांगेल तुम्हाला. बघा मुख्याध्यापकांनी माझी बाजू घेतली, माझ्या मागे बसवली. तुमच्या बरोबर अजून एक विद्यार्थी आलेत ना ट्रान्सफर होऊन, ते का नाही आलेत? कुठं फिरतात ते? झाडांना बोलवून जाणार मला. मी आज सकाळी जेव्हा शाळेत ते त्यांच्याबरोबरचे विद्यार्थी मोबाईलवर बसलेत म्हणतात. ते रात्रभर मोबाईलवर बसले. ते काय मोबाईलवर प्रमुख पाहुण्यांनी त्यांना शिकवलंय बिग बॉस बघायला. बाई तुमचं काय म्हणणं आहे आमच्या वर्गाबद्दल? तुमचं काय म्हणणं आहे सांगा. त्यांना चांगले मार्क द्या आणि बाई तुम्हाला प्रश्न जे विचारतील त्याची नीट उत्तरं द्यायची. आता मी जाऊ दे बाईंचा सत्कार घ्या आता. आता बाईंचा सत्कार घ्या. प्रश्नांची उत्तरं ऐकूनच आमचे प्रश्न संपले. बाई बाईंचा सत्कार वर्गातले फक्त 2 गुणी विद्यार्थी, 1 स्त्री विद्यार्थी, 1 पुरुष विद्यार्थी. जे गुणी आहेत तेच करणार आणि ते मी ठरवणार कोण, कारण सगळ्यांचे गुण मला माहिती आहेत. बरोबर आहे, हेच 2 गुणी विद्यार्थी आहेत, हेच सत्कार करणार आज. वा वा. चला आज आहे बाईंचा नव्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे. कुणीही दंगा करायचा नाही. अष्टपुत्रे मॅडम रिटायर होणार आहेत म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी मी इथे निमंत्रित करते आमच्या शाळेतले 2 विद्यार्थी संदीप चव्हाण आणि पुष्पा भोसले. मावशी ती तर मी तर शिक्षिका आहे. वा वा. सगळ्यांनी आता शांतपणे बसा. पुण्यावरून आलेले हे विद्यार्थी आहे, ते काहीतरी त्यांनी अभ्यास करून आणलेला, लिहून आणलेला आहे. कशावर लिहिलंय तुम्ही? हे कविता केली आहे. वा वा वा. मीच करून यांना दिली. खरं आहे का? तुमचं तुम्ही केली ना? त्या पुण्यावरनं काल आले, त्यांना काय माहिती आहे प्रमुख पाहुण्या? प्रमुख पाहुण्या तशा कुणालाच माहित नाही, त्या फक्त मला माहिती असू शकतात कारण मी त्यांना ओळखते. बरं आता तुझा फोन दे. म्हणजे एक निवृत्ती म्हणजे पोच पावती. आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखाद्या मैलाचा दगड. खूण आपण अमुक जागी पोचल्याची. निवृत्ती म्हणजे सुखद थांबा. जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मोका. शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडंसं कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे. सगळेच दिवस रविवार असतील इथून पुढे. आपल्यांना आता कुठल्याही वेळी कॉल करता येईल. आपल्याला आवडेल त्यात रमायचं.
गायन वाचन भटकंती सगळं करायचं, पण तब्येत सांभाळून अगदी. ही आयुष्याची सेकंड इनिंग आहे. इथे आता स्कोअरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचं. वा 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 वा, मस्त 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 कविता अशी ही म्हटलेली आहे. आणि या आहेत आदिती कुलकर्णी, अष्टपुत्रे म्हणजे अष्टपुत्रेबाईंच्या सूनबाई. वा वा, अरे फोटो काढ ना. तुम्ही बोललात ना आपट्यांना, तुम्ही आदिती स्टुडंट तुम्ही बोलला ना आपट्यांनाचा फोन येईल, पण मला माहिती आहे ना वर्ग शिक्षिका सगळ्यात जास्त फोन करतात. वर्ग शिक्षिका आता निवांत झाल्या. शिक्षिका म्हणजे मला फोन करायला खूप आवडतं. मी सगळ्यांना सारखे फोन करत असते, त्याच्यामुळे मला चिडव. आमच्या तिघांकडे आम्ही तिघांनी कॉन्ट्रीब्यूट करतो. अच्छा, कॉन्ट्री करून गिफ्ट केलंय. वा वा वा. आणि मस्त अशी निळी निळी छान साडी. वा वा वा, सुंदर. खऱ्या अर्थानं शुभेच्छा. इतके दिवस खऱ्या अर्थानं फक्त शाळा जगलीस, आता याच्या पुढं आरामशीर चांगलं आनंदी जीवन जगायचं, रडायचं नाही. ह्या आहेत ना ह्या स्टुडंट ह्या सगळ्यांना रडवतात इमोशनल करू करून. त्यांची सवयच आहे. फक्त या स्टुडंटना मला हे सांगायचंय, तुम्ही तुमच्यामुळं व्हिडिओ फार रडवेले होतात, त्यामुळं आज मी हसतोय. असं. बडबड केली. अगं देणार मी. आठवण नसली तर सांगितलं. आजी काय बोलते बघ, नुसतंच बडबड करतात, देत तर काहीच नाही. नको आता जाऊ दे. हो. हे तरी मला रडू येतं, हे तरी की मन सिरियसली आलं पाहिजे. माझं गिफ्ट द्यायचं राहिलंय. मी ती शूट करते. आता आमच्या वर्ग शिक्षिका बाई पण बोलणार आहेत काहीतरी. निहा उवा चक्का असं आहे सगळं बाई. मला अत्यंत इमोशनल असं या मोमेंटला बोलायचं. मला माहिती आहे सगळेजण वाट बघतात त्या क्षणाची. मी तेच आता बोलणार आहे. माझे 2 शब्द आहेत. शाळा संपली, घरी जा, बिग बॉस बघ. आणि हे आहे आईसाठी छानसं गिफ्ट. प्रमुख पाहुण्यांसाठी मिळालेलं आहे एक गिफ्ट. प्रमुख पाहुण्यांना हे गिफ्ट आम्ही देत आहोत. वा, टाळ्या टाळ्या टाळ्या. प्रमुख पाहुण्यांच्या जावयाकडून आणि त्यांच्या मुलीकडून असे गिफ्ट. प्रमुख पाहुण्यांनी सेटिंग लावून वर्ग शिक्षकांनाही नोकरी दिली आहे, आम्हाला माहिती आहे. असंच लवकरात लवकर रिटायरमेंटचं माझा सुद्धा ह्याच्यामध्ये येऊ देत. माझ्या वेळेला भाषणं करायला तुम्ही सगळेजण रिटायरमेंटची येऊ देत असं मला वाटतंय. हो, 2 विद्यार्थी. अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट, इथं विद्यार्थीच रिटायर होणार आहेत 3 वर्ष रिटायरमेंटचा छानसा केक. मी व्हिडिओ काढतेय, करा ना. शाळेत तर 9 टाळ्या असतात ना काहीतरी. 3 अशा पद्धतीने आमच्या इथला जो कार्यक्रम होता रिटायरमेंटचा तो पार पडलेला आहे. आता आम्ही सगळेजण जाणार आहोत डिनर करायला आणि त्याची काहीतरी क्लिप मी ॲड करेन छोटीशी याच्यामध्ये. पण तुमच्या घरामध्ये ज्यावेळी असे काही रिटायरमेंटचे कार्यक्रम होतात ते फार इमोशनल असतात का? लोकांना असं होतं की अरे बरं झालं बाबा, आता काही टेन्शन नाही, स्ट्रेस नाही काही. तर काय असतं नक्की सीन मला नक्की कमेंट करून सांगा.